नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल. मी वर्षाच आयुर्वेदाच रेसिपीज या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर आपण चहा रेसिपीज सिरीज सुरू केलेला आहे. तर त्यातील 2 रेसिपीज आपण बघितलेल्या आहेत. आता या 2 रेसिपी तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहेत. पहिल्यासारखेच एकदम सात्विक नॅचरल निसर्गाने जशा दिलेल्या आहेत से तशाच पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आज बनवणार आपण ॲपल टी. हा जरा ही एक्सपेन्सिव्ह टी तुम्ही म्हणू शकता किंवा महागडा चहासुद्धा तुम्ही म्हणू शकता. हा चहा पिल्याने तुम्हाला 100% 5 स्टार हॉटेलची जी फिलिंग असते ती घरच्या घरीच मी तुम्हाला आज करून देणार आहे. कारण की ॲपल थोडे एक्सपेन्सिव्ह आहेत, पण हा तुम्ही आठवड्यातून एकदा तरी हा टी करून प्यायलाच पाहिजे. डेली नाही म्हणत मी, कारण की 4 रेसिपीज आहेत तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. त्यातील एक रेसिपी तुम्ही दररोज डेली करून पिऊ शकता. ही आठवड्यातून एकदा किंवा पाहुण्यांसोबत किंवा असंच तुम्ही बनवू शकतात. पण ही सुद्धा एकदम मस्त रेसिपी आहे. ॲपल टी याला मी नाव दिलेलं आहे. तर या ठिकाणी ही फक्त 1 जणांसाठीच रेसिपीज आहेत. 2 जणांसाठी बनायचं असेल तर तुम्ही डबल क्वांटिटी घेऊ शकता. या ठिकाणी मी एक ॲपल कट केलेला आहे, त्यातील अर्धाच ॲपल घेतलेला आहे. 2 जणांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही एक ॲपल अशा पद्धतीने कट करायचं आहे अगोदर आणि ठोंब्याच्या साहाय्याने थोडंसं त्याला क्रश करून घ्यायचं आहे. ज्यूस काढायचा नाही, नाहीतर दुश्मन समजून त्याचा तुम्ही ज्यूस काढाल. सो तर या ठिकाणी मीठ घेतलेलं आहे. मातीचं भांडं नसेल तर डिरेक्टली तुम्ही स्टीलचं घेतलं तरी चालेल किंवा पितळेचं असेल तर अगदी उत्तम. त्याहूनही नसेल तर तुम्ही डायरेक्ट मातीचं भांडे घेऊ शकता. हे फक्त मार्केटमध्ये 50 ते 60 रुपयापर्यंत भेटून जाईल. कसं यूज करायचं लवकर तुमच्यासोबत हा व्हिडिओसुद्धा मी शेअर करणार आहे. आता जो आपण ॲपल थोडक्यात क्रश केला होता सो तो टाकायचा आहे. याच्यामध्ये मी 1.5 कप पाणी टाकून घेतलेलं आहे. 1 कप चहा बनवण्यासाठी 1.5 कप पाणी टाकून घ्यायचं आहे. 2 कप चहा बनवण्यासाठी 3 कप पाणी टाकून घ्यायचं आहे. मेजरमेंट तुम्ही जो आपलं चहा प्यायचा कप असतो सो तो घेऊ शकता किंवा मग अशा पद्धतीने कप मार्केटमध्ये अवेलेबल भेटतात. सो तो तुम्ही घेऊन त्याचं मेजरमेंट करू शकता. आता जो हा 100 मिलीचा कप आहे सो त्याने मी पाणी मोपून घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा, 2 लवंग टाकून घ्यायचे आहेत. ॲपलचा खट्टा म्हणजे आंबटपणा, दालचिनीचा गोडपणा आणि लवंगाचा तिखटपणा हे जोपर्यंत म्हणजे मिश्रण होईपर्यंत मिक्स होत आहे तोपर्यंत 1 ते 1.5 मिनटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून मस्त हे जी चव असते सो ती त्या चहामध्ये उतरेल आणि आपला चहा एकदम मस्तपैकी लागतो. 2 मिनटंच आपल्याला उकळून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि मस्त आपल्याला गाळून घ्यायचं आहे. गाळून घेतल्याच्या नंतर यामध्ये लास्ट इन्ग्रेडियंट्स म्हणजेच आपल्याला गूळ पावडर टाकून घ्यायची आहे. तुम्हाला जास्त आवडत असेल गोड तर 2 चमचे किंवा 1 चमचा गूळ पावडर या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. आणि गूळ टाकताना तुम्ही ब्लॅक कलरचा गूळ टाकायचा आहे. मार्केटमध्ये 2 प्रकारचे गूळ भेटतात, तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता. तो जो पांढऱ्या कलरचा असतो सो तो म्हणजे फॅक्टरीतून कारखान्यामध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळे केमिकल मिसळले जातात किंवा मग तुम्ही गावाकडच्या ज्या गुऱ्हाळ म्हणतात आमच्या तिकडं सो तिथून सुद्धा डिरेक्टली तुम्ही 5-5 किलोच्या डेप घेऊ शकता. शक्यतो मार्केटमधनं टाळा, घरगुती किंवा आपल्याकडं बनवत असेल तर तोच गूळसुद्धा वापरला पाहिजे. कारण की आजकाल नैसर्गिकच्या नावाखालसुद्धा केमिकल मिसळून बऱ्यापैकी बाजारामध्ये मार्केटमध्ये फ्रॉड होतात आणि आपल्याला माहीतसुद्धा आहे. तर देखील आपण त्याच वस्तू यूज करत असतो. चला विषय गुळापर्यंतच क्लोज करूयात. तर मस्तपैकी आपला ॲपल टी असा बनवून तयार होतो. संध्याकाळच्या टायमाला तुम्ही हा चहा एन्जॉय करा. त्याचबरोबर पाऊस पडला होता आणि मी ही रेसिपी केली होती, त्याच्यामुळं तर चहाची चव दुप्पट झाली होती. चला आता दुसऱ्या रेसिपीकडे वळूयात. तर ह्या चहाचं नाव आहे नो चाय मसाला चाय. तुम्ही म्हणता नो चाय मसाला चाय म्हणजे काय? तर यामध्ये ना आपण पत्ती टाकणार आहोत ना दूध टाकणार आहोत, पण चहा सेम दुधासारखाच होणार आहे. हो, हे तुम्ही ऐकलं असेल. हा तुम्ही पहिल्यांदा चहा बघितलासुद्धा असेल आणि तुम्ही हा करून पिण्यासुद्धा आहेत. हा नो चाय मसाला चाय. शाबास बेटा. तर हा चाय बनवण्यासाठी एकदम सोपा आहे आणि घरगुती मसाल्यामध्येच बनतो. 1 कप मी पाणी उकळायला ठेवलं आहे. पाणी उकळेपर्यंत आपण हे मसाले जे आहेत तर ते क्रश करून घेऊयात. आबडधोबडच आपल्याला कुटून घ्यायचे आहेत. 3 हिरवी इलायची, दालचिनीचा तुकडा, 2 लवंग, 2 मिरी आणि 1 स्टार फूल एवढेच मसाले आपल्याला क्रश करून अशा पद्धतीने घ्यायचे आहेत. आणि ते आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला
किसलेली अद्रक अर्धा चमचा घ्यायचा आहे. 1 कपासाठी अर्धा चमचा अद्रक घ्यायची आहे आणि 2 कपासाठी 1 चमचा अद्रक घ्यायचं आहे. या ठिकाणी कुटून नाही पण किसून अद्रक टाका, एकदम छान लागते. आणि हो, फक्त आपल्याला यामध्ये फ्लेवर मिक्स होईपर्यंतच आपल्याला हा चहा उकळून घ्यायचा आहे. चहा बंद करायचा, अर्धा मिनटं झालं कीच उकळला कीच. आणि जास्त वेळ जर ठेवला तर चहा आपला कडवट किंवा तिखट लागू शकतो. आणि गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला या ठिकाणी 1 कप नारळाचं दूध टाकायचं आहे. नारळाचं दूध कसं बनवायचं सो त्याचं व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देते, जाऊन नक्की चेकआउट करा. दूध टाकल्याच्यानंतर अर्धा मिनटं आपल्याला झाकण ठेवून हा चहा उकळून घ्यायचा आहे. नंतर आपल्या चहा गाळणीने हा चहा गाळून घ्यायचा आहे. तर तुम्ही म्हणता यामध्ये ना साखर टाकलेलं आहे ना चहा पावडर टाकले आहे, हा चहा कसा लागतो. पण तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. आणि ह्याला कोणसुद्धा म्हणणार नाही की याला चहा पावडर टाकले आहे नाही किंवा साखर टाकलेली नाही. आणि आता लास्ट इन्ग्रेडियंट्स आपल्याला टाकायचं आहे गूळ पावडर. गूळ पावडर टाकल्याच्या नंतर ना तुम्ही बघू शकता जसजसं गूळ विरघळेल आपला चहामध्ये तसं चहाला कलरसुद्धा यायला सुरू होतो. आणि गाईच्या किंवा म्हशीच्या दुधाचा जसा आपण चहा बनवतो सो तसाच कलर येतो. आणि टेस्ट पण त्यापेक्षाही 10 पट जास्त चांगली येते असं मला तरी वाटतं. पचायला सात्विक आहे, ॲसिडिटी होत नाही, काही नाही. तुम्ही जर तुम्हाला गाईचा किंवा म्हशीच्या दुधाच्या चहाने ॲसिडिटी होत असेल ना तर तुम्ही त्याऐवजी हा चहा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही. आणि आपल्या शरीराला एकदम मस्त आहे चहा. तर हा सुद्धा चहा एकदम मस्त आहे. तुम्ही नक्की करून बघा. आय होप तुम्हाला ह्या दोन्ही रेसिपी आवडल्या असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच आपण नवनवीन रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्याच्यामुळे मी चहापासून मी स्टार्ट करत आहे. तुम्हाला स्नॅक्स, इव्हनिंग्स, ड्रिंक्स खूप साऱ्या भरपूर रेसिपीज आहेत ज्या की मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. त्याच्यामुळे मला तुमच्या सपोर्टची खूप